आज आपण युनिट नंबर 4 अनालिसिस ऑफ ट्रान्झिएंट रिस्पॉन्स युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म हे युनिट नंबर 4 ज्यावर आपल्याला कंपल्सरी 3 ते 4 न्यूमरिकल्स एक्झाममध्ये दिसणार आहेत. 6 ते 7 मार्काचे न्यूमरिकल्स असणार. 6 मार्काचे असेल तर जवळपास 18 to 19 मार्क्सचे आपल्याला न्यूमरिकल दिसतील आणि 7 मार्क्सचे असेल तर नियर अबाउट 21 to 22 मार्क्सचे आपल्याला न्यूमरिकल्स एक्झाममध्ये दिसतात. ओके, सो आज आपण हे न्यूमरिकल सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर जसं थर्ड युनिट हे आपलं ॲनालिसिस ऑफ ट्रान्झिएंट रिस्पॉन्सेस होतं, त्यामुळे ट्रान्झिएंट म्हणजे काय हे सांगण्याची पुन्हा गरज नाही आहे असं मला वाटतं. ओके, सो ट्रान्झिएंट म्हणजेच टी इज इक्वल टू 0 या टाईमला स्विचिंग होणार आहे. सो जस्ट आफ्टर म्हणजेच टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह आणि जस्ट बिफोर म्हणजेच टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह. या दोन्ही इन्स्टंटच्या बिटवीनमध्ये खूप कमी टाईमसाठी जो काही व्होल्टेज आणि करंटमध्ये इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट चेंजेस जे होतात ते आपल्याला फाइंड आउट करणे म्हणजेच ट्रान्झिएंट रिस्पॉन्स फाइंड आउट करणे. बट इथे आपल्याला मेन्शन्स केलेलं असतं की ते आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्मनेच फाइंड आउट करायचं आहे. मग जर सपोज बरेचसे स्टुडंट विचारतात की जर सपोज आपण ट्रान्झिएंट रिस्पॉन्स हे टाईम डोमेन म्हणजेच युनिट नंबर 3च्या स्टेपने सॉल्व केलं पण आपल्याला विचारलेलं आहे क्वेश्चन लॅपलास ट्रान्सफॉर्मने, तर त्याचे मार्क्स मिळत नाही. म्हणजे क्वेश्चन जर लॅपलास ट्रान्सफॉर्मने जर तुम्हाला ट्रान्झिएंट रिस्पॉन्स फाइंड आउट करायला सांगितलेला असेल तर तो फक्त आणि फक्त लॅपलास ट्रान्सफॉर्मने सॉल्व केलेल्या स्टुडंटला मार्क्स मिळतात, अदरवाईज मार्क्स मिळत नाही. ओके, जरी फायनलाइज आन्सर तुमचे करेक्ट असले तरी. ओके, कारण की प्रोसेस मेथोडॉलॉजी इथे चुकीची असते. युनिट नंबर 3 जसं 2 पार्टमध्ये डिवाइड होतं, इनिशियल अँड फायनल कंडिशन्स आणि ट्रान्झिएंट रिस्पॉन्स बाय टाइम डोमेन. ओके, सेम थिंग्स इथे सुद्धा युनिट नंबर 4 हे 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. तर इथे आपल्याला सॉल्व करायचे सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन्समध्ये आर एल, आर सी आणि आर एल सी सर्किट बट युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. सेम थिंग सेकंड पार्टमध्ये आपल्याला स्टँडर्ड स्टेट्स इनपुट्स म्हणजे स्टेप इनपुट, रॅम्प इनपुट, इम्पल्स इनपुट, ओके, असे डिफरंट टाईप्स ऑफ इनपुट्स आपल्याला दिलेले असणार आहे. ओके, तर याला ॲक्च्युली टेस्ट इनपुट आपण याच्यासाठी म्हणतो आहे की हे आपल्याला वेव्ज दिलेले असतात आणि त्या वेव्जवरून आपल्याला सर्किटरी फॉर्म करायची आहे. ओके, म्हणजेच हा जो फर्स्ट पोर्शन आहे या पोर्शनमध्ये आपल्याला सर्किट दिलेला आहे आणि आपल्याला आउटपुट फाइंड आउट करायचं आहे. ओके, सेकंड पोर्शनमध्ये आपल्याला आउटपुट गिवन असणार आहे आणि त्यातून आपल्याला सर्किटरी फाइंड आउट करायचं आहे. तर सर्किटरी फाइंड आउट करणे म्हणजे सर्किटचा नियर अबाउट आपल्याला करंट आणि व्होल्टेज पॅरामीटर्स तिथे फाइंड आउट करायचं आहे. ओके, युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म. म्हणजेच काय की दोन्हीही पॅरामीटर्स आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी लॅपलास ट्रान्सफॉर्म हे कंपल्सरी आहे. ओके, सो इथे लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला स्टडी करायचं आहे. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म हे नेहमी एलने इंडिकेट केलं जातं, हे आपल्याला इथे नोट डाऊन करायचं आहे. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म इज ऑलवेज इंडिकेटेड बाय एल, कॅपिटल एल. ओके, आणि हा टाईम डोमेनला एस डोमेनमध्ये कन्वर्ट करतो. आता एस डोमेन म्हणजे काय, टाईम डोमेन म्हणजे काय, तर त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा ही वेवफॉर्म्स अल्टरनेटिंग वेवफॉर्म्स आपण जेव्हा फाइंड आउट करतो तो पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह, तर इथे बघा आपण टाईम ॲक्सिस असलेला असतो, टाईम विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजेच आपण या पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा बघत असतो वेवफॉर्मला, या पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा बघत असतो तर त्याला आपण काय म्हणतो, टाईम डोमेन असं आपण त्याला इंडिकेट करतो. सो वी कॉल इट ॲज द टाईम डोमेन. बट हीच वेवफॉर्म जर का आपण अशा प्रकारे या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितले तर हा टाईमचा ॲक्सिस म्हणजेच आपल्याला इथे फक्त असा डॉट दिसेल आणि हा पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे सर्कल फॉर्ममध्ये दिसेल. ओके, म्हणजेच इथे आपल्याला अशा प्रकारे दिसणार, अशा प्रकारे. ओके, तर हा जो डोमेन आहे या डोमेनलाच आपण काय म्हणतोय, एस डोमेन. वी कॉल इट ॲज द एस डोमेन. ओके, सो टाईम डोमेनला एस डोमेनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण मॅथमॅटिक्स हे फंक्शन आपण इथे यूज करतो आणि याच फंक्शनला आपण
लॅपलास ट्रान्सफॉर्म असं इथे इंडिकेट केलेलं आहे. ओके ओके ठीक आहे. तर डायरेक्टली आपण आता लॅपलास डोमेनला येऊया. सर याची डेफिनेशन वगैरे काही आपल्याला विचारला जात नाही, त्याच्यामुळे डायरेक्टली की पॉईंट्स मी तुम्हाला इथे इंडिकेट करतोय की जर सपोज आपल्याला लॅपलास जर फाइंड आउट करायला सांगितलं ते अशा प्रकारे कर्ली ब्रॅकेट्समध्ये आपल्याला त्यांचं फंक्शन हा प्रोव्हाइड केलेला असतो. तर इथे फंक्शन्स लॅपलासचा फंक्शन्स काढायचं आहे एफ ऑफ टी. ओके सो एफ ऑफ टीचा लॅपलास काढायचा असं आपण इथे म्हणू शकतो. तर एफ ऑफ टीचा लॅपलास आपल्याला कशा फाइंड आउट करता येईल, तर इथे इंटिग्रेशन्स फाइंड आउट करायचं असतं. 0 to इंटिग्रेशन्स 0 to इन्फिनिटीसाठी एफ ऑफ टी ई रेस टू द पॉवर मायनस एस टी अशा प्रकारे. ओके सो हे एक कन्सिडर करायचं की इकडे लॅपलास ऑफ फंक्शन एफ ऑफ टी इक्वल्स असणार आहे, कशाच्या इक्वल्स असणार आहे, इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी एफ ऑफ टी ई रेस टू द पॉवर मायनस एस टीच्या बरोबर असणार आहे विथ रिस्पेक्ट टू द टाइम. ओके सेकंड की पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर सपोज याचं जर तुम्ही सॉल्व जर केलं तर सॉल्व केल्यानंतर आपल्याला हा लॅपलास एफ ऑफ टी जर तुम्ही सॉल्व केला तर तो सॉल्व केल्यानंतर असा कॅपिटल फंक्शन्स एफ ऑफ एस मध्ये कन्वर्ट होतो, म्हणजेच टाइम डोमेन म्हणून एस डोमेनमध्ये तो कन्वर्ट होतो. तर हा एक मेन की पॉईंट्स इथे लक्षात ठेवायचा आपल्याला. ओके आणि त्याचसोबत जर आपण त्याचा इन्व्हर्स प्रोसेस जर केली तर इन्व्हर्स प्रोसेस कशी होणार, तर इन्व्हर्स प्रोसेस म्हणजेच काय की एफ ऑफ टी जर आपण फक्त इथे ठेवला आणि एलला जर राईट हँड साईडला ट्रान्सफर केला तर तो काय होणार एल इन्व्हर्स म्हणजे लॅपलास इन्व्हर्स. तर त्याला आपण लॅपलास इन्व्हर्स अशा प्रकारे त्याला इंडिकेट करतो. सो कॅपिटल एफ आणि इन ब्रॅकेटमध्ये एस. ओके तर हे दोन फंक्शन्स इथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. सो इथे दोन फंक्शन्समध्ये हा काय, सो इट्स अ लॅपलास. ओके आणि हा सेकंड फंक्शन जो तुम्हाला दिसतो इट्स अ इनवर्स ऑफ लॅपलास, इनवर्स ऑफ लॅपलास. ओके सो हे दोन फंक्शन्स आपल्याला तिथे लक्षात ठेवा. म्हणजेच काय की फॉरवर्डने आपण लॅपलास काढू शकतो, तसंच इनवर्स ऑफ लॅपलास सुद्धा आपण तिथे फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच इथे आपण सांगू शकतो की टाइम डोमेन हा कन्वर्ट होतोय एस डोमेनमध्ये, एस पॅरामीटर्समध्ये, आणि इथे आपण सांगू शकतो की हा एस डोमेन कन्वर्ट होतोय टाइम डोमेन म्हणजेच टी डोमेन ज्याला आपण म्हणतो टाइम डोमेनमध्ये. ओके सो अशा प्रकारे आपण इथे याला शेडिंग करून देऊया म्हणजे आपल्याला लक्षात राहील. तसंच थर्ड की पॉईंट्स आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. एक डायग्राम आपण इथे ड्रॉ करू म्हणजे तुमच्या लक्षात राहील की कशा प्रकारे आपल्याला इथे त्याला फेस करायचं आहे. तर हा बाय डायरेक्शनल ॲरो आपण इथे काढतोय. सो बाय डायरेक्शनल ॲरोला इथे आपण लिहितोय एल टी. सो एल टी स्टँड फॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म आणि बॉटम साईडला मी लिहितोय इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म आय एल टी. ओके म्हणजेच आपल्याला गिवन डेटा असणार आहे स्मॉल एफ आणि स्मॉल टी म्हणजेच टाइम डोमेनमध्ये असलेलं फंक्शन, आणि त्याला जर आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म जर केला तर तो आपल्याला कॅपिटल एफ इन ब्रॅकेट ऑफ एस कॅपिटल एस म्हणजेच लॅपलास ट्रान्सफॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. आणि कॅपिटल एफ ऑफ एसला जर इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म केला तर तुम्हाला काय मिळणार, एफ ऑफ टी तिथे मिळालेला असणार आहे. तर हे एक लक्षात आपल्याला तिथे घ्यायचं आहे. ओके तर इथे एक लॅपलास ट्रान्सफॉर्म सॉल्व करून दाखवतो बघा. इफ एफ ऑफ टी is equals to the 1 for a time which is greater than or equals to the 0. Okay so capital f of s आताच आपण बघितलं कॅपिटल एफ ऑफ एस म्हणजे जर याचं जर आपल्याला लॅपलास जर फाइंड आउट करायला सांगितलं तर तो काय येणार, इट्स अ 0 to infinity, इट्स अ 0 to infinity स्मॉल एफ ऑफ टी small f of t into e raised to the power minus st with respect to the dt. आता f of t ची व्हॅल्यू किती आहे, तर ऑब्विसली आपल्याला इथे मेन्शन केलेलं आहे की f of t ची व्हॅल्यू ही 1 आहे. म्हणून इथे आपण काय म्हणू शकतो की इंटिग्रेशन्स ऑफ 0 to infinity ऑफ f of t व्हॅल्यू ही 1 आहे.
ओके, आणि ई रेस टू दी पॉवर मायनस एस टी विथ रिस्पेक्ट टू द टाईम. आता याचं जर इंटिग्रेशन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं तर आपल्याला इंटिग्रेशन्स बेसिक मॅथमॅटिक्स हे आपल्याला माहीत आहे. ई रेस टू दी पॉवर मायनस एस टीचं इंटिग्रेशन्स काय असणार आहे, ई रेस टू दी पॉवर मायनस एस टी, आणि जो पॉवर आहे तो टीचा कोइफिशियंट जो आहे तो अशा प्रकारे इथे डिवाइड होणार, आणि लिमिट्स काय असणार 0 टू इन्फिनिटी. ओके, अशा प्रकारे. आणि मग आपल्याला ह्या लिमिट्स इथे सॉल्व कराव्या लागणार. पण त्यापैकी जे कॉन्स्टंट पॅरामीटर्स आहेत जसं की -1/s म्हणजेच -s हा बाहेर निघून जाणार कारण की तो कॉन्स्टंट आहे, आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोण राहणार -s ऑफ टी. ओके, तर इथे 0 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आपल्याला सॉल्व करायची. सो सॉल्व दिस अप्पर मायनस लोअर लिमिट जसं आपण बेसिक मॅथमॅटिक्स सॉल्व करतो. सो -1/s. ओके, आता इथे जर अप्पर लिमिट जर तुम्ही पुट डाऊन केली सो मायनस इन्फिनिटी आपल्याला मिळणार, ई रेस टू दी पॉवर मायनस इन्फिनिटी, मायनस लोअर लिमिट ई रेस टू दी पॉवर -0, तर ॲक्च्युली 0च असणार आहे, टीची व्हॅल्यू 0 झाल्यामुळे. ओके, तर इथे या दोघांच्या व्हॅल्यूज काय असणार, तर आपल्याला यासाठी हे माहीत असायला पाहिजे की ई रेस टू दी पॉवर इन्फिनिटीची व्हॅल्यू ही 0 आहे. सेम थिंग्स ई रेस टू दी पॉवर 0ची व्हॅल्यू ही 1 आहे. तर हे दोन केसेस आपल्याला इथे माहीत असणे गरजेचं आहे. सो -1/s, ओके, इट्स अ 0 अँड इट्स अ -1. ओके, सो मायनस मायनस गेट कॅन्सल आउट, आणि इथे आपल्याला जे ॲन्सर मिळतं ते काय मिळणार 1/s. ओके, म्हणजेच आपण काय सांगू शकतो, कॅपिटल जो आपण लॅपलास इथे फाइंड आउट करतोय एफ ऑफ टीचा जो लॅपलास आपण इथे फाइंड आउट केला तो किती मिळाला आपल्याला 1/s, आणि एफ ऑफ टी किती होता तर एफ ऑफ टी हा आपला 1 होता. सो 1 होता तर त्याचा लॅपलास काढला तर त्याचा 1/s झाला. म्हणजेच आपण इथे हा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे, फर्स्ट फॉर्म्युला. तर इथे आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला काय मिळते की जर तुम्ही लॅपलास ऑफ इन ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट 1 जर काढला तर तो लॅपलास किती मिळणार त्याचा 1/s. पण इथे एक मेन्शन्स करावं लागणार की एसची व्हॅल्यू ही 0 नसायला पाहिजे. मग 0 नसायला पाहिजे म्हणजेच काय, एस इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ओके, अशा केसमध्ये आपण हा फर्स्ट फॉर्म्युला इथे डिराईव्ह केलेला आहे. तर असे प्रत्येक फॉर्म्युले आहेत, असे नंबर ऑफ फॉर्म्युले. तर आपण काही नंबर ऑफ फॉर्म्युले डिराईव्ह नाही करणार आहोत, तर डायरेक्टली आपण त्याची लिस्ट आउट करणार आहोत. ओके, सो इथे आता मी लॅपलास ट्रान्सफॉर्म आणि टाईम डोमेन यांची लिस्ट आउट करून देतो. तर इथे फंक्शन्स बघा. फर्स्टली जर आपल्याला फंक्शन विचारलेलं आहे जे की एफ ऑफ टी असणार आहे, आणि त्याचं लॅपलास काय असणार आहे तो त्याला आपण लिहिणार आहोत कॅपिटल एफ ऑफ एस मध्ये. ओके, आणि इथे रेंज ऑफ कर्वेचर, तर त्याचं रेंज किती आहे ती सुद्धा आपण तिथे लास्टला नोट डाऊन करणार. ओके, सो रेंज आर ओ सी माहीत नसला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला बघा. जर एफ ऑफ टीची व्हॅल्यू 1 आहे आणि त्याचा जर तुम्ही लॅपलास काढला तर बघा आपण आत्ताच काढलेला आहे, एफ ऑफ टी इज इक्वल टू 1 होता, तर त्याचा कॅपिटल एफ ऑफ एस म्हणजेच लॅपलास हा किती मिळाला होता 1/s. पण त्यांच्या रेंजमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं होतं की एसची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. ओके, सो हे इथे आपल्याला फॉलो करावं लागणार. तसंच सेकंड फंक्शन्स आपल्याला दिलेलं असेल, सपोज ई रेस टू दी पॉवर 80, ई रेस टू दी पॉवर 80, तर त्याचा लॅपलास हा काय असणार आहे 1/s मायनस ए, 1/s मायनस ए. ओके, तर याची सुद्धा रेंज काय सांगितलेली आहे, एस शुड बी ग्रेटर दॅन ए. अदरवाईज दोन्ही सेम असले तर काय होईल, एसची व्हॅल्यू जर एच असली तर काय झालं असतं, ए मायनस ए 0 झालं असतं, 1/0, 1/0 म्हणजे इन्फिनिटी आलं असतं. मग तसं होऊ नये म्हणूनच इथे एस शुड बी ग्रेटर दॅन 0. ओके, तसंच थर्ड जी व्हॅल्यू आहे ती आहे ई रेस टू दी पॉवर मायनस 80. ओके, सो ई रेस टू दी पॉवर मायनस 80चा लॅपलास जर तुम्ही सॉल्व केला तर मायनस पॉवरमध्ये मायनस आहे त्याच्यामुळे इथे डिनॉमिनेटरमध्ये तुम्हाला एस प्लस ए अशा प्रकारे हा त्याचा काय मिळणार लॅपलास मिळणार. तर यांना ब्रॅकेट केले तरी चालतात, नो प्रॉब्लेम. ओके, इथे सुद्धा
ही जी एचची व्हॅल्यू आहे ही ग्रेटर दॅन मायनस ए असायला पाहिजे. ओके, अदरवाईज मायनस ए जर पुट केली तर काय होणार, 0 होऊन जाणार. तसंच फोर्थ फॉर्म्युलामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ए रेस टू दी पॉवर टी जर असेल आणि त्याचा जर तुम्ही लॅपलास जर फाइंड आउट केला तर तो तुम्हाला काय मिळणार, 1 अपॉन एस मायनस लॉग ऑफ ए. आणि इथे रेंजमध्ये सांगितलेलं आहे एस शुड बी ग्रेटर दॅन लॉग ऑफ ए. तर हा टेबल जो आहे, हा टेबल तुम्हाला आता प्रत्येक न्यूमरिकलमध्ये आपल्याला हे टेबल्स लागणारच आहेत, त्याच्यामुळे ते ऑब्विसली न्यूमरिकल्स तुम्ही जसे जसे सॉल्व करणार तसं तसं हा टेबल तुमचा पार्ट होत जातो. ओके, सो साइन 80 जर असेल तर त्याचा लॅपलास हा ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अशा प्रकारे असणार. आणि एस ग्रेटर दॅन ए ही त्याची रेंज असणार. म्हणजे ही कंडिशन आहे ॲक्च्युली, रेंज म्हणजेच. 6ला आपल्याला कॉस 80 जर असेल तर काय होणार, सो कॉस 80 असेल तर एस हा आपल्याला न्यूमरेटरला बघायला मिळतो आणि डिनॉमिनेटरला आपल्याला एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजेच काय न्यूमरेटरमध्ये चेंजेस आहे आणि डिनॉमिनेटर काय सेम आपल्याला बघायला मिळतो. 7 साइन एच ऑफ 80. ओके, सो ए अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. हां, यांच्या रेंजेस इथे जे सांगितलेलं आहे एस शुड बी ग्रेटर दॅन 0. ओके, इथे सांगितलेलं आहे एस शुड बी ग्रेटर दॅन मॉड ऑफ ए. ओके, तसंच कॉस ऑफ एच 80 जर का आपण सॉल्व केला तर तो आपल्याला मिळणार एस अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. तर न्यूमरेटरमध्ये फक्त चेंजेस आहे, डिनॉमिनेटर्स दोघांचीही सेम आपल्याला बघायला मिळतात. सो मॉड ऑफ ए सेम रेंज आहे. 9 नंबर इम्पॉर्टंट आहे आपल्याला, बऱ्याच वेळेस 9 नंबर हे खूप वेळेस लागतं. टी रेस टू दी पॉवर एन आहे. ओके, बट इथे मेन्शन्स केलेलं असणार आहे की एन हा ग्रेटर दॅन ओके ऑर इक्वल्स टू द 0 असला तरी चालेल. एन हा ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. ओके, सो टी रेस टू दी पॉवर एन असेल आणि त्याचा लॅपलास जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस टू दी पॉवर एन प्लस 1. ओके, सो एन जर पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर एन प्लस 1 अशा प्रकारे आपल्याला तिथे सॉल्व करता येईल. सो इथे आपण रेंजमध्ये लिहूया इफ एन इज पॉझिटिव्ह इंटिजर. इफ एन इज पॉझिटिव्ह इंटिजर, एन हा कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर असला पाहिजे. ओके, सो अशा प्रकारे हा जो टेबल्स आहे, हा टेबल्स आपल्याला यूज करावा लागणार आहे. तर त्याचा आपण फर्स्ट एक्झाम्पल लगेच घेऊया, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा टेबल्स आपल्याला कशा प्रकारे तिथे यूज करता येईल. सो राईट डाऊन द फर्स्ट एक्झाम्पल. या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की फाइंड द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ फंक्शन. फाइंड द लॅपलास ट्रान्सफॉर्म of following function. Laplace transform of following function. आणि आपल्याला following functions हा f of t is equal to 5t चा क्यूब अशा प्रकारे दिलेला आहे. 5t क्यूब प्लस t स्क्वेअर मायनस 4t प्लस 8 अशा प्रकारे आपल्याला दिलं. मग याचा लॅपलास जर आपल्याला सॉल्व करायचा आहे तर मग इथे सोल्युशनमध्ये आपण काय करणार आहे, टेकिंग लॅपलास बोथ साईड. सो अशा प्रकारे स्टेटमेंट लिहिल्यानंतर लॅपलास आणि हे कशामध्ये दाखवायचं, नेहमी कर्ली ब्रॅकेट्स. ओके, सो लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू, इथे सुद्धा लॅपलास प्रत्येक टर्म्सला सेपरेट असणार आहे. पण बघा 5 हा कॉन्स्टंट आहे म्हणून 5 हा डायरेक्टली मी लॅपलासच्या बाहेर लिहितो. जसं आपण डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशनच्या बाहेर कॉन्स्टंट हे काढून टाकतो. आणि लॅपलास कोणाचा असणार तर लॅपलासच्या समोर कर्ली ब्रॅकेट आणि टीचा पॉवर 3 याचा आपण काय घेणार आहोत, लॅपलास घेणार आहोत. प्लस सेम थिंग्स इथे कोणीच नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली लॅपलास कर्ली ब्रॅकेट ऑफ कोणाचा घेणार, टी स्क्वेअरचा घेणार. ओके, -4 बाहेर काढणार आणि लॅपलास ऑफ कर्ली ब्रॅकेट ऑफ टी अशा प्रकारे घेणार. प्लस 8 हा बाहेर काढणार
आणि लॅपलास कोणाचा घेणार? सो लॅपलास कर्ली ब्रॅकेट ऑफ 1 याचा आपण लॅपलास घेणार. ओके, सो बघा हा लॅपलास कसा फाइंड आउट केला जाईल? 5 तर ॲज इट इज राहणार. सो लॅपलास ऑफ टी रेस टू द पॉवर एनचा फॉर्म्युला काय होता? सो लॅपलास ऑफ टी रेस टू द पॉवर एनचा फॉर्म्युला आताच आपण इथे बघितला. सो लॅपलास ऑफ टी रेस टू द पॉवर एन म्हणजेच काय? एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस टू द पॉवर एन प्लस 1. ओके, सो एन फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू द पॉवर एन प्लस 1 हा फॉर्म्युला असणार आहे. तर इथे एनची व्हॅल्यू ही 3 आहे, त्याच्यामुळे हा असणार आहे 3 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू दी पॉवर एन ची व्हॅल्यू ही 3 आहे. सो 3 प्लस 1 अशा प्रकारे. ओके, प्लस लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इथे काय येणार? सो इथे येणार 2 फॅक्टोरियल. इट्स अ 2 फॅक्टोरियल कारण की इथे एनची व्हॅल्यू 2 आहे आणि एसचा पॉवर किती असणार? इट्स अ 2 प्लस 1 मायनस 4 हां, आता इथे लॅपलास लिहिण्याची गरज नाही, हा लॅपलास सॉल्व्ह केलेला आहे. -4 टी रेस टू दी पॉवर कोणीच नाही म्हणजे कोण आहे? तर टी रेस टू दी पॉवर कोणीच नाही म्हणजे 1 आहे, हे आपल्याला इथे दिसते. मग याला जर आपण सॉल्व्ह केला तर 1 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू दी पॉवर एनची व्हॅल्यू ही 1 आहे. सो 1 प्लस 1 अशा प्रकारे. प्लस 8 लॅपलास ऑफ 1 आपण आताच सॉल्व्ह केलेला आहे. लॅपलास ऑफ 1 इज नथिंग बट 1 अपॉन एस. लॅपलास ऑफ 1 इज नथिंग बट इट्स अ 1 अपॉन एस. ओके, आता हे फॅक्टोरियल कसं सॉल्व्ह करतात? तर फॅक्टोरियल म्हणजेच काय की 3 × 2 × 1. 3 फॅक्टोरियल आहे म्हणजेच काय? 3 × 2 × 1. जर सपोज 5 टाइम्स फॅक्टोरियल जर असलं असतं तर 5 × 4 × 3 × 2 × 1 म्हणजेच काय? जोपर्यंत 1 पर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला मल्टिप्लाइड करत राहायचं. ओके, मग इथे याचं 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय? 3 × 2 × 1. ओके, आणि 1चा फॅक्टोरियल हा 1च असतो हे आपल्याला माहीत असायला पाहिजे ॲज अ मॅथमॅटिक्स. आणि एसचा पॉवर 3 प्लस 1 म्हणजेच किती होणार? एस रेस टू दी पॉवर 4 प्लस 2चा फॅक्टोरियल म्हणजेच काय असणार आहे? इट्स अ 2 × 1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस क्यूब मायनस 4 1चा फॅक्टोरियल हा 1च असतो, मग इथे काय येणार? एस स्क्वेअर. ओके, प्लस 8 इन ब्रॅकेट 1 अपॉन एस. तर अशा प्रकारे हे न्यूमरिकल्स येतं. मग आता फक्त याला मॅथमॅटिकली आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 3 × 2 × 1 किती होणार सांगा? 3 × 2 6, 6 × 1 6. सो 6 अपॉन एस रेस टू दी पॉवर 4 प्लस 2 × 1 2च होणार. सो 2 डिवायडेड बाय एस क्यूब मायनस 4 1 अपॉन एस स्क्वेअर. ओके, प्लस 8 1 अपॉन एस. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हे आता न्यूमरिकल सॉल्व्ह. सो 5 × 6 जर आपण इथं सॉल्व्ह केलं सो आपल्याला 30 अपॉन एस रेस टू दी पॉवर 4 प्लस 2 अपॉन एसचा क्यूब मायनस 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 8 अपॉन एस. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो इथे भेटलेला आहे दिस इज द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॅपिटल एफ ऑफ एस. दिस इज द आन्सर. याच्यापेक्षा आता फर्दर तो काही क्लासिफिकेशन होणार नाही. ओके, सिम्प्लिफाय होणार नाही आहे. सो अशा प्रकारे बेसिक इक्वेशन्स आपण इथे सॉल्व्ह करून बघितलेलं आहे. ओके, जे की आपण आपल्या मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस सॉल्व्ह करतो. ओके, तसंच हे इंट्रोडक्टरी पार्ट आपण घेतो. तर इंट्रोडक्टिव्ह पार्टमध्ये आता नेक्स्ट इम्पॉर्टंट जो असणार आहे की लॅपलास आपल्याला RLC वर यूज करायचं. मग आपल्याला लॅपलास जर RLC वर यूज करायचं आहे तर RLC साठी सुद्धा टाइम डोमेन लॅपलास डोमेनमध्ये कन्वर्जन्स तिथे आपण लिहूया. ओके, सो फर्स्ट टर्म्स इज नथिंग बट इट्स अ टाइम. ओके, त्याच्याच बाजूला इथे लिहूया लॅपलास आणि अजून बॅक साईडला लिहूया लॅपलास. ओके, सो सेकंड आणि थर्ड जी कॉलम तुम्हाला दिसते ती लॅपलासची असणार आहे हे लक्षात घ्यायचं. सो फर्स्टने करूया आपण डायरेक्ट स्टार करूया. स्टार. तर इथे एक रेजिस्टिव्ह सर्किट मी ड्रॉ करतोय. बघा रेजिस्टिव्ह सर्किट आर सर्किट मी ड्रॉ करतोय. ओके, आता या आर सर्किट म्हणून फ्लो होणारा करंट सुद्धा दाखवूया आपण. सो या
आर सर्किट म्हणून फ्लो होणारा करंट टाईम डोमेनमध्ये काय असणार आहे, आय ऑफ टी. ओके, रेजिस्टिव्ह सर्किट हे आर हा त्याचा रेजिस्टन्स असणार आहे. आणि या रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये जर का तुम्हाला मेजर करायचं असेल तर तो मिळणार तुम्हाला व्होल्टेज व्ही ऑफ टी. ओके, मग तोच जर व्ही ऑफ टी आपल्याला जर टाईम डोमेनमध्ये फाइंड आउट करायचा आहे तर व्ही ऑफ टी इज इक्वल टू आपण कसा फाइंड आउट केलेला होता, सो आर इन टू आय ऑफ टी. रेजिस्टन्स आणि करंट टाईम डोमेनमध्ये त्यांचं आपण काय केलं होतं, मल्टिप्लिकेशन्स केलं होतं. ओके, आता आपल्याला सेम रेजिस्टिव्ह सर्किट जर सपोज लॅपलासमध्ये जर असेल, ओके, तर त्याचा अपोजिशन हा आरच असणार, बट त्याच्या अक्रॉसमध्ये भेटणारा जो व्होल्टेज असणार तो कॅपिटल व्ही एस असा असणार आणि त्याच्यामधून फ्लो होणारा जो करंट असणार आहे तो कॅपिटल आय एस अशा प्रकारे असणार आहे लॅपलासमध्ये. ओके, सो इथे जर का आपल्याला व्होल्टेज जर फाइंड आउट करायला सांगितलं तर तो येणार व्ही ऑफ एस. तर इथे सुद्धा सेम ओम्स लॉ फॉलो होणार, कॅपिटल आर ला मल्टिप्लाइड होणार करंट, पण कशातला, लॅपलास डोमेन मधला आय ऑफ एस. ओके, सो अशा प्रकारे इथे आपल्याला करंट फाइंड आउट करू शकतो. सेम थिंग्स जर सपोज आपल्याला व्होल्टेजच्या ऐवजी जर करंट फाइंड आउट करायला सांगितलं असतं तर काय केलं असतं, की जर सपोज इथे हा अशा प्रकारे पुन्हा या लॅपलास डोमेनमध्ये रेजिस्टन्स आहे आणि इथून फ्लो होणारा जो करंट आहे तो कॅपिटल आय एस आहे. ओके, आणि याच्या अक्रॉसमध्ये भेटणारा व्होल्टेज हा कॅपिटल व्ही एस आहे आणि रेजिस्टरची अपोजिशन करण्याची जी प्रॉपर्टी आहे ती कॅपिटल आर आहे. तर मग अशा केसमध्ये आपल्याला जर करंट फाइंड आउट करायला सांगितलं असतं तर आय ऑफ एस इज इक्वल टू कसा फाइंड आउट केला असता, तर व्ही ऑफ एस अपॉन आर अशा प्रकारचा फाइंड आउट केला. तर ॲक्च्युली इथे काय का हा आपण टेबल कशासाठी तयार करतोय, तर बघा हा थर्ड कॉलममध्ये आपण करंट फाइंड आउट करतोय लॅपलास डोमेनचा. ओके, हा जो सेकंड आपल्याला कॉलम दिसतोय या सेकंड कॉलममध्ये आपण इथे व्होल्टेज फाइंड आउट करतोय. ओके, आणि जो फर्स्ट पॅरामीटर्स आहे, फर्स्ट कॉलम आहे, त्या फर्स्ट कॉलममध्ये आपण व्होल्टेजच करतोय पण टाईम डोमेनवाला. त्याच्यासाठी की आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी की टाईममध्ये काय होत होतं आणि लॅपलासमध्ये काय होतं आहे. ओके, सेम थिंग्स सेकंड सर्किट्स आपण इथे घेऊया. दॅट इज नथिंग बट इंडक्टर. इंडक्टर अशा प्रकारे 3 कॉइल्स नेहमी काढत असतात. या इंडक्टरच्या अक्रॉसमध्ये जो व्होल्टेज असणार आहे दॅट इज द व्ही ऑफ टी. या इंडक्टर म्हणून फ्लो होणारा जो करंट असणार आहे दॅट इज द आय ऑफ टी अशा प्रकारे असणार आहे. आणि इंडक्टरचा अपोज करण्याची प्रॉपर्टी दॅट इज द इंडक्टन्स एल. ओके, मग अशा या इंडक्टरमध्ये जर आपल्याला टाईम डोमेनमध्ये जर आपण बघितलं तर व्होल्टेज जर फाइंड आउट करायला सांगितलं, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, सो व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इट्स अ एल डी आय बाय डी टी. इट्स अ एल डी आय बाय डी टी. ओके, पुन्हा रिव्हिजन होते तुमची की इंडक्टरमध्ये करंट कसा फाइंड आउट करतो, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इट्स अ एल डी आय बाय डी टी. ओके, सो याला आपण ब्रॅकेट करून घेऊया. हे फॉर्म्युले जे हे खूप खूप महत्त्वाचे आहे. हेच फॉर्म्युले आपल्याला येत्या नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला या वीकमध्ये आपल्याला पूर्ण हा चॅप्टर कंप्लीट होईपर्यंत हेच फॉर्म्युले आपल्याला युटिलाइज करायचे. ओके, बट हा इंडक्टर इन द फॉर्म ऑफ करंट एनर्जी स्टोअर करतो. ओके, बट त्याच्या सिरीजमध्ये जर अशा प्रकारे व्होल्टेज जर कनेक्ट केलेला असेल, व्होल्टेज सोर्स जर कनेक्ट असेल आणि त्याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे तो जर लॅपलास डोमेनवाला कॅपिटल आय ऑफ एस असेल. ओके, आणि या करंट कशामुळे तयार झालेला आहे तर इंडक्टरने स्टोअर केलेल्या एनर्जीमुळे तयार आहे, एल इंटू आय ऑफ झिरो पॉझिटिव्ह किंवा झिरो निगेटिव्ह सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. बिफोर स्विचिंगला इंडक्टरने स्टोअर केलेला करंट. ओके, आणि याचा व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर हा व्ही ऑफ एस असणार आहे आणि याला आपण एक पोलॅरिटी देऊन घ्या, पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह. आणि इथे याचा लॅपलास डोमेन, इंडक्टरचा लॅपलास डोमेन हा एस एल असतो, एवढं एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, म्हणजेच आता इथे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर पण कशामध्ये, लॅपलासमध्ये जर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितला तो व्ही एस इज इक्वल टू काय फाइंड आउट होईल, व्ही एस इज इक्वल टू करंट तर या दोन्ही पॅरामीटर्स म्हणून फ्लो होतं आहे, इंडक्टर म्हणून सुद्धा फ्लो होतं आहे आणि एल
डी आय म्हणजेच हा जो करंट इथे जो तयार आहे इंडक्टरवाले त्याच्यातून सुद्धा फ्लो होतो आहे. मग इथे काय येणार एस एल आणि त्यामधून फ्लो होणारा करंट कोणता आहे इंडक्टर म्हणून फ्लो होणारा करंट इट्स अ लॅपलास करंट आय ऑफ एस. ओके मायनस इथे इंडक्टन्स आणि इंडक्टरमध्ये बिफोर स्विचिंगला स्टोअर असलेला करंट या दोघांमध्ये अशा प्रकारे सबट्रॅक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके जर का तुमच्या सिरीजमध्ये व्होल्टेज सोर्स कनेक्ट असेल तर. ओके सेम थिंग्स जर का पॅरलली कनेक्शन्स असेल तर मग पॅरलली कनेक्शन्सला बघा अशा प्रकारे हा इंडक्टर आहे. ओके आणि या इंडक्टरच्या पॅरलली करंट सोर्स कनेक्टेड. ओके सो पॅरलमध्ये करंट हा डिवाइड होतो हे आपल्याला माहीत आहे. पॅरलल सर्किट आहे पॅरलल सर्किटमध्ये करंट हा डिवाइड. सो सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ आर एल जेव्हा आपण स्टडी करणार होतो तेव्हा हे सगळं लागणार आहे. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लागणार आहे. सो इंडक्टरचा लॅपलास काय असतो एस एल हा इंडक्टरचा लॅपलास असतो आणि करंट आय ऑफ टीचा जर तुम्ही लॅपलास काढला तर तो तुम्हाला काय मिळणार करंट बाय एस. अशा प्रकारे हा करंटचा लॅपलास मिळणार. ठीक आहे त्याच्या अक्रॉसमध्ये हा जो व्होल्टेज असणार आहे दॅट इज नथिंग बट कॅपिटल व्ही ऑफ एस आणि इथून फ्लो होणारा हा जो करंट असणार आहे हा करंट असणार आहे आय ऑफ एस. मग अशा केसमध्ये जर का आपल्याला करंट थ्रू द इंडक्टर पण लॅपलासमध्ये जर फाइंड आउट करायला सांगितलं तर तो कसा फाइंड आउट होणार तर तो फाइंड आउट होणार 1/SL व्ही ऑफ एस. ओके इंडक्टर 1/SL आणि तिथून त्याच्या अक्रॉसमध्ये असलेला व्होल्टेज. ओके म्हणजे इंडक्टन्सचं अपोजिशन्स जसं इथे रेजिस्टन्सचं अपोजिशन्स होतं डिवाइड बाय रेजिस्टन्स तसंच इथे इंडक्टन्सचं अपोजिशन्स असणार आहे पण ते कुठे असणार आहे डिवाइडला असणार आहे. न्यूमरेटरला कोण असणार आहे तर व्होल्टेज असणार. डिनोमिनेटरला कोण असतं अपोजिशन्स. ओके सो व्होल्टेज डिवाइडेड बाय अपोजिशन्स म्हणजेच काय करंट आय ऑफ एस. बट इथे हा जो पॅरलली जो असतो की नाही करंट तो पॅरलली करंट हा तिथून ॲड होत असतो इंडक्टरमध्ये बिफोर स्विचिंगला जो स्टोअर केलेला करंट असतो तर त्याला आपण प्लस आय ऑफ 0 निगेटिव्ह इन्स्टंट असं लिहूया डिवायडेड बाय एस. तर अशा प्रकारे आपल्याला इथे हा जो फॉर्म्युला मिळतोय हा फॉर्म्युला मिळतोय करंट स्टोअर्ड इन द इंडक्टर बट इन केस ऑफ लॅपलास डोमेन. ओके हे दोन्ही फॉर्म्युले खूप खूप महत्त्वाचे आहेत आर आणि एल. तसंच सेम थिंग्स आपल्याला कपॅसिटरसाठी सुद्धा स्टडी करायचं आहे. कपॅसिटरसाठी पुन्हा आपल्याला इथे डायग्राम काढावी लागणार. सो कपॅसिटरची डायग्राम्स म्हणजे 2 पॅरलल प्लेट कपॅसिटर. ओके याच्या अक्रॉसमध्ये टाईम डोमेनमध्ये व्ही ऑफ टी व्होल्टेज असतो. सपोज ही पॉझिटिव्ह प्लेट आहे ही निगेटिव्ह प्लेट आहे असं कन्सिडर करा आणि या कपॅसिटर म्हणून फ्लो होणारा करंट आय ऑफ टी आणि कपॅसिटन्स अपोजिशन ऑफ कपॅसिटन्स इज द सी अशा प्रकारे आपण. तर मग आपण इन जनरल्स टाईम डोमेनमध्ये व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर कसा फाइंड आउट करतो. सो इट्स अ 1/C इंटिग्रेशन ऑफ आय म्हणजेच करंट फ्लोईंग थ्रू द कपॅसिटर ॲट टाईम टी विथ रिस्पेक्ट टू द डी टी. अशा प्रकारे आपण व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर तिथे फाइंड आउट करतो. ओके बट इथे आता लॅपलासमध्ये कसा फाइंड आउट होतो ते इथे आपल्याला बघायचं आहे. तर इथे बघा व्ही ऑफ टीच्या ऐवजी कॅपिटल व्ही ऑफ एस लिहायचं आहे. पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह पोलॅरिटी सेम पोलॅरिटी देऊया. ओके त्यानंतर सिरीजमध्ये जर सपोज या कपॅसिटरच्या सिरीजमध्ये जर अशा प्रकारे एक व्होल्टेज सोर्स जर कनेक्ट असेल तर तो ॲक्च्युली किती असतो तर तो असणार आहे 1/S व्ही व्होल्टेज बट बिफोर स्विचिंगचा स्टोअर केलेला व्होल्टेज असणार आहे. ओके आणि अशा या सर्किट म्हणून हा जो करंट फ्लो होतोय आय ऑफ एस. आता सिरीजमध्ये करंट हा सेम असतो हे लक्षात ठेवायचं आहे. पॅरललमध्ये करंट हा डिवाइड होतो. कपॅसिटरचा इथे सी टाईम डोमेनमध्ये फक्त सी असतो पण इथे लॅपलास डोमेनमध्ये तो 1/SC होतो हे एक लक्षात घ्यायचं आहे. ओके तर अशा प्रकारे इथे आता आपल्याला काय लिहिता येईल. सो व्होल्टेज इन लॅपलास व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर इन लॅपलास डोमेन व्ही ऑफ एस इज नथिंग बट इट्स अ 1/SC. ॲक्च्युली मल्टिप्लिकेशन आहे करंट आणि अपोजिशनचं पण इथे
कॅपॅसिटर हा 1/SC असतो. ओके, प्लस हा जो आहे ते हा इथे प्लस होतो. व्होल्टेज जो अगोदरच कॅपॅसिटरने स्टोअर केलेला आहे तो इथे प्लस होतो, जो की 1/S व्होल्टेज बिफोर स्विचिंगला स्टोअर केलेलं. ओके, आणि याला आपण करूया बॉक्स अशा प्रकारे. आता इथे हा जो फॉर्म्युला मिळालेला आहे हा फॉर्म्युला आपल्याला महत्त्वाचा आहे. हा जो तुम्हाला व्होल्टेज इथे जो दाखवला आहे ना, हा व्होल्टेज जर तुम्ही सपोज डिटेलमध्ये कॅल्क्युलेट करू आपण तसं, सो 1/S इंटिग्रेशन्स ऑफ करंट आय ऑफ टी डी टी, तोच वाला हा व्होल्टेज असतो. आणि त्याचा हा काय घेतलेला आहे, लॅपलास डोमेन घेतला. म्हणजेच जर आपण 1/C इंटिग्रेशन ऑफ आय टी याचं जर सपोज लॅपलास काढला तर ते आपला 1/S व्ही ऑफ झिरो निगेटिव्ह अशा प्रकारे आपल्याला ते मिळणार. ओके, तसंच कॅपॅसिटरला जर सपोज पॅरलली करंट सोर्स कनेक्ट असेल तर काय करता येईल. मग इथे आपण डायग्राम पूर्ण काढून घेऊया. एक कॅपॅसिटर करंट सोर्सची डायरेक्शन्स आता यावेळेस वरच्या बाजून दाखवूया. पॅरलली कनेक्टेड कॅपॅसिटर इथे दाखवूया अशा प्रकारे. हे जे आता 3 RLCचे जे फॉर्म्युले तयार होणार आहेत व्होल्टेज आणि करंटचे, हेच फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. कॅपॅसिटर काय असतो, कॅपॅसिटरचा लॅपलास 1/SC. ओके, तसाच पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह इथून फ्लो होणारा हा जो करंट असणार हा कॅपिटल IS असणार आहे. याच्या अक्रॉसमध्ये जो व्होल्टेज असणार तो VS असणार आहे. सेम फिनोमिना, याला तुम्ही पाहिजे पोलॅरिटी पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट निगेटिव्ह अशी दाखवून द्या. ओके, हा जो करंट सोर्स आहे हा करंट सोर्स म्हणजेच काय की हा करंट कावर फ्लो होत आहे आणि ह्या करंटच्या अक्रॉसमध्ये किती व्होल्टेज असणार आहे. सो कॅपॅसिटरने जो बिफोर स्विचिंगला जो स्टोअर करून ठेवलेला व्होल्टेज असणार आहे तो असणार आहे. म्हणून इथे आपण C ऑफ V इन ब्रॅकेट झिरो निगेटिव्ह म्हणजेच बिफोर स्विचिंगला स्टोअर केलेला हा व्होल्टेज असतं असं आपण तिथे सांगू शकतो. आणि मग आपण इथे सांगू शकतो की करंट इज इक्वल टू काय, तर करंट इज इक्वल टू व्होल्टेजेस अपॉन अपोजिशन. बट इथे अपोजिशन काय 1/SC आहे. डिनॉमिनेटर हा कुठे येणार, न्यूमरेटरला येणार. त्याच्यामुळे इथे SC इंटू V ऑफ S व्होल्टेज डिवायडेड बाय अपोजिशन, पण अपोजिशन 1/SC आहे त्याच्यामुळे SC V ऑफ S अशा प्रकारे आपल्याला इथे हा करंट मिळतो. बट त्या म्हणून हा जो बिफोर स्टोअर केलेला करंट आहे हा करंट आपल्याला तिथून मायनस करावा लागतो. इट्स अ कॅपॅसिटिव्ह व्होल्टेज बट ॲट बिफोर स्विचिंग. तर आपल्याला हे जे फॉर्म्युले इथे मिळालेले आहेत हे फॉर्म्युले चांगल्या प्रकारे नोट डाऊन करा आणि त्याचा यूज कसा होणार ते आपण इथे बघणार आहोत. ओके, सो अशा प्रकारे आपले हे फॉर्म्युले इथे तयार झालेले आहेत. ओके, RLC R, L and C टाइम डोमेन, लॅपलास डोमेन अँड करंट. इथे व्होल्टेज फाइंड आउट केलेले आहे आपण सेकंड कॉलममध्ये आणि थर्ड कॉलममध्ये करंट आपण तिथे फाइंड आउट केलेला दिसतो. ठीक आहे, तर एक न्यूमरिकल सॉल्व करायचं किंवा न्यूमरिकलच्या अगोदर ते जे 1/SC किंवा हे जे तुम्हाला जर थोडं डिफिकल्ट वाटलं असेल तर इथे पुन्हा एक रेड कलरमध्ये तुम्हाला नोट डाऊन करून देतो म्हणजे लक्षात येईल की कशा प्रकारे. इथे एक नोट डाऊन पण करून देतो. तसं न्यूमरिकलमध्ये आपण ते घेणारच आहोत. इफ इनिशियल कंडिशन इज 0, इफ इनिशियल कंडिशन आर 0 म्हणूया. इफ इनिशियल कंडिशन्स आर 0 म्हणजेच काय की इनिशियली कोणत्याही प्रकारचा सप्लाय वगैरे कनेक्ट नव्हता असं जर काही कंडिशन असेल तर त्या केसमध्ये हा जो इंडक्टर जो असतो ना L, जो की आपण टाइम डोमेनमध्ये फक्त Lच लिहितो, तो इथे लॅपलासमध्ये जेव्हा कन्वर्ट होतो तर तो L नसून तो LS म्हणून आपल्याला दाखवावा लागतो. ओके, तर ॲक्च्युली हे त्याचे फॉर्म्युले आहे L ऑफ LS. ओके, सेम थिंग्स इनिशियल कंडिशन जर 0 असेल म्हणजे अगोदरचा वगैरे काही व्होल्टेज वगैरे स्टोअर नसेल कॅपॅसिटरमध्ये तर जर आपण C दाखवतो टाइम डोमेनमध्ये, पण जसं त्याला आपण लॅपलास डोमेनमध्ये कन्वर्ट करतो
सो लॅपलास डोमेनमध्ये त्याचा 1/SC झालेला असतो. ओके, सो इट्स अ 1/SC. ओके, अशा प्रकारे. तर इथे बॉटम साईडला लिहूया इट्स अ लॅपलास. तर आजच्या लेक्चरला तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की लॅपलासमध्ये काय होते आणि टाईममध्ये काय होतं. ओके, आणि हे काय होतं टाईम. सो टाईममध्ये होतं आणि टाईम म्हणून हे कशात कन्वर्ट केलेलं आहे, लॅपलासमध्ये कन्वर्ट केलेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, तसंच अजून एक टेबल आपण इम्पिडन्स आणि ॲडमिटन्सचा सुद्धा लिहून घेऊया. इम्पिडन्स म्हणजे काय, ॲडमिटन्स म्हणजेच काय ते आपल्याला इथे लक्षात येईल. तर या टेबलमध्ये आपण लिहूया कंपोनंट हे RLCच असणार आहे. इम्पिडन्स म्हणजे ज्याला आपण झेड म्हणतोय, इम्पिडन्स Z(S). आता लॅपलासमध्येच आपण बऱ्यापैकी एंटर करतोय. आणि ॲडमिटन्स. ओके, ॲडमिटन्स हे कशाने इंडिकेट केलं जातं. सो ॲडमिटन्स हे वायने इंडिकेट केलं जातं, Y(S). ओके, सो इथे कंपोनंट जर सपोज रेजिस्टिव्ह कंपोनंट आहे तर त्याचा इम्पिडन्स म्हणजे त्याचं अपोजिशन हे Rच असतं. ओके, आणि ॲडमिटन्स हे किती असतो, 1/R असतं. हे एक लक्षात घ्यायचं. तसंच जर सपोज कंपोनंट हा L असेल तर त्याचं अपोजिशन हे SL असं असतं अपोजिशन. ओके, अपोज करण्याची जी प्रॉपर्टी असते त्याला SL असं म्हणतो. पण त्याचा जर ॲडमिटन्स घेतला तर तो 1/SL असा होतो. हे एक लक्षात घ्यायचं. तसंच कपॅसिटिव्ह जर कंपोनंट असेल तर त्याचा इम्पिडन्स हा काय असतो, 1/SC हा त्याचा इम्पिडन्स असतो. पण त्याचा ॲडमिटन्स जर घेतला तर तो आपल्याला किती मिळतो, 1/Z म्हणजेच तो आपल्याला किती मिळतो, 1/SC मिळतो. 1/SC अशा प्रकारे मिळतो. ओके, सो ते हे हा सुद्धा एक टेबल आपल्याला तिथे लक्षात ठेवावं लागणार, कारण की आपल्याला इम्पिडन्स ॲडमिटन्स सुद्धा क्वेश्चन्समध्ये विचारले जातात. तर एक सिम्पल न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करून बघूया, म्हणजेच तुमचा जो क्युरी आहे क्युरी एक दूर होऊन जाईल. ओके, आणि आपण एक बेसिक न्यूमरिकल्स इथे घेऊया. त्यासाठी आपण इंक चेंज करूया ड्युरिंग. ओके, सो दिस इज द फर्स्ट न्यूमरिकल. कॅल्क्युलेट a response for series RC circuit. एक बेसिक न्यूमरिकल घेऊया. कॅल्क्युलेट रिस्पॉन्स फॉर सिरीज RC सर्किट. फॉर सिरीज RC सर्किट. ओके, आता इथे आपल्याला एक ठीक आहे, तो पण आपल्याला स्टेप फंक्शन वगैरे ते पण एक स्टडी करावेच लागणार. ठीक आहे, तर 1/, सपोज ठीक आहे 10 U(t). आता U(t) म्हणजेच काय युनिट स्टेप फंक्शन दिलेलं असतं, युनिट स्टेप फंक्शन्स. आणि त्याच्यासमोर अशा प्रकारे एक R कनेक्टेड आहे आणि सिरीजमध्ये पुन्हा कपॅसिटर कनेक्टेड आहे. आणि कपॅसिटर हा किती आहे, 1/2 फॅरेडचा हा कपॅसिटर आहे. आणि रेजिस्टन्स जो आहे तो 2 ओहमचा कनेक्ट आपल्याला केलेला बघायला मिळतो. ओके, सो हे जे सर्किटरी आहे या सर्किटरीचं आपल्याला हे जे टाईम डोमेनवालं सर्किट आहे या टाईम डोमेनचं सर्किट आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, तर एस डोमेन किंवा लॅपलास डोमेन ज्याला आपण म्हणूया, लॅपलासमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. मग लॅपलासमध्ये सुद्धा काय असणार आहे, ऑब्वियसली व्होल्टेजेस असणार आहे, हे निश्चितच आहे. त्यानंतर रेजिस्टन्स हा रेजिस्टन्सच असणार आहे, फक्त कपॅसिटर इथे चेंज असणार आहे. आणि तो कसा तर ते आपण बघूया. ओके, आणि इथे आपण नंतर व्हॅल्यूसुद्धा नोट डाऊन करू. मग आता इथे बघा की टाईम डोमेन म्हणजे आपल्याला V(t) हा दिलेला असतो. आता इथे व्होल्टेजेस जो दिलेला आहे तो 10 into एक युनिट फंक्शन घेतलेलं आहे U(t) युनिट फंक्शन. तर यांचं आपल्याला लॅपलास फाइंड आउट करायचं. लॅपलास जर आपल्याला फाइंड आउट करायचं तर 10 हा कॉन्स्टंट आहे म्हणून लॅपलासच्या बाहेर निघणार आणि लॅपलास कोणाचा होणार आहे तर कर्ली ब्रॅकेट U(t) चा हा लॅपलास येणार आहे. ओके,
मग आता हा 10 तर ॲज इट इज 10 राहणार, पण लॅपलास ऑफ युनिट, सो लॅपलास ऑफ युनिट म्हणजेच लॅपलास ऑफ 1 येणार. आणि लॅपलास ऑफ 1 हे आपण आत्ताच फाइंड आउट केलेलं आहे की लॅपलास ऑफ 1 हे किती असतं, लॅपलास ऑफ 1 हे असतं 1 अपॉन एस. म्हणजेच हे काय मिळतं आपल्याला 1 अपॉन एस. सो 1 अपॉन एस इंटू 10 म्हणजेच आपल्याला फायनली काय मिळतंय, इट्स अ 10 डिवायडेड बाय एस. ओके. सो इथे जो लॅपलास व्ही ऑफ टीचा लॅपलास काढल्यानंतर कॅपिटल व्ही ऑफ एस जो तयार झाला तो कोण तयार झाला, 10 अपॉन एस. त्याच्यामुळे इथे आपण जो व्होल्टेजेस इथे लिहिणार आहे तो व्होल्टेजेस किती असणार आहे, सो इट्स अ 10 अपॉन एस. अशा प्रकारे असणार. रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही काही चेंज नसतो होत, रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही 2ची 2च राहणार आहे. बट कपॅसिटरची व्हॅल्यू काय असणार आहे, तर इथे फक्त रेजिस्टन्सबद्दल एक नोट डाऊन करून घेऊया. रेजिस्टन्स इज द 2 ohms आणि तो नेहमी 2 ohms राहणार. तर त्याला सुद्धा ब्रॅकेट करू. आर हा ट्रान्झिएंटमध्ये कुठेच चेंज झालेला नाही आहे, आरची व्हॅल्यू ही नेहमी आरच राहिली. ओके. तसंच कपॅसिटर हा किती आहे, सो कपॅसिटर हा 1/2 फॅरेड इतका हा कपॅसिटर आहे. आणि कपॅसिटरचा जर आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म जर घ्यायला सांगितला तर कपॅसिटरचा लॅपलास ट्रान्सफॉर्म आताच आपण बघितला तर तो काय असतो 1 अपॉन एस सी इतका असतो. ओके. मग आता सीची व्हॅल्यू तिथे पुट करा जी तुम्हाला सांगितलेली आहे. सो 1 अपॉन एस ॲज इट इज राहणार, परंतु सीची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन 2. ओके. सो ही डिनॉमिनेटर म्हणजे हा 2 कुठे जाणार, तर हा 2 जाणार न्यूमरेटरला. म्हणजेच हे काय भेटणार, इट्स अ 2 डिवायडेड बाय एस इंटू 1 म्हणजेच एस. सो अशा प्रकारे इथे हा जो कपॅसिटर मिळतो हा कपॅसिटर किती मिळतो 2 अपॉन एस. अशा प्रकारे आपल्याला इथे हा लॅपलास डोमेन मिळतो. सो कपॅसिटर सी इज इक्वल टू 2 अपॉन एस. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू इथे नोट डाऊन करा. हे आपल्या डायग्राम्समध्ये आपण त्याला नोट डाऊन करून घेऊया. सो इट्स अ 2 अपॉन एस आणि रेजिस्टर तर आपण मेन्शन. आता बघा हा कम्प्लिटली आपला एस डोमेन म्हणजेच लॅपलास डोमेनमध्ये कन्व्हर्जन्स झालेला आहे. सो 1, 2 आणि 3 स्टेप इझिलीमध्ये आपण काय केलं आहे त्याला लॅपलासमध्ये कन्व्हर्जन्स केलं आहे. मग आता जो सर्किट आपल्याला दिसतोय त्या सर्किटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, KVL अप्लाय करायचं आहे. मग आता KVL ॲज इट इज डायरेक्टली तुम्ही अप्लाय केलं तरी चालतं. ठीक आहे. सर्किट आपण घेऊन घेऊया. आपल्याला लागणार तर बघा हे अशा प्रकारचं सर्किट आहे. आता इथे आपल्याला अप्लाय KVL टू द क्लोज लूप म्हणूया. अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू द क्लोज लूप. ओके. मग इथे KVL जर अप्लाय केला तर काय होणार बघा, अशा प्रकारे हा इथून फ्लो होणारा जो करंट असणार आहे तो करंट आता इथे लॅपलास असल्यामुळे कोणता असणार आहे, कॅपिटल आय ऑफ एस. ओके. सो बघा व्होल्टेज मायनस 10/s अशा प्रकारे. ओके. तसंच 2 ohm रेजिस्टन्स दॅट इज द +2 प्लस कपॅसिटर 2/s. तर इथे करंट वगैरे काही लिहिण्याची गरज नाही आहे, डायरेक्टली काय केलं जाईल इथे हा व्होल्टेजेस आपण लिहिले. आता इथे करंट काय काय रेजिस्टरला करंट मल्टिप्लाइड होते म्हणून इथे आपण अशा प्रकारे लिहूया -10/s प्लस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स किती असणार आहे 2 आणि तिथून फ्लो होणारा करंट हा कोणता असणार आहे I ऑफ एस प्लस कपॅसिटर काय आहे 2/s हा कपॅसिटर आहे आणि तिथून फ्लो होणारा करंट हा I ऑफ एस इज इक्वल्स टू द 0 असणार. तर हे 10/s हा व्होल्टेज आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करून देऊया म्हणजेच 2IS प्लस 2/SIS अशा प्रकारच्या दोन टर्म्स आहे लेफ्ट हँड साईडला राहणार आणि राईट हँड साईडला आपल्याला काय म्हणणार -10/s चा होणार पॉझिटिव्ह 10/s. ओके. आता दोन्ही टर्म्स म्हणून जर सपोज IS जर आपण कॉमन काढले म्हणजेच करंट लॅपलास डोमेनचे करंट जर आपण कॉमन काढले तर आपल्याला मिळणार 2 + 2/s इज इक्वल टू राईट हँड साईडला 10/s तर आहेतच. ओके. मग अशा केसमध्ये आपल्याला I ऑफ एस जर फाइंड आउट करायला सांगितलं म्हणजे करंट जर फाइंड आउट करायला सांगितलं तर करंट हा फक्त लेफ्ट हँड साईडला राहणार आणि राईट हँड साईडला काय होणार तर 10/s डिवाइड बाय
ही पूर्ण टर्म्स शिफ्ट करायची आहे. ओके, इट्स अ 2 प्लस 2/s अशा प्रकारे होणार. ओके, मग याला जर तुम्ही सॉल्व केलं तर आपण अशा प्रकारे सॉल्व करू शकतो 10 डिवायडेड बाय s. ओके, आणि याला जर सॉल्व केलं काय 2 इंटू s म्हणजेच काय येणार आहे 2s प्लस 2 डिवायडेड बाय s. ओके, सो s गेट कॅन्सल आउट. एस गेट कॅन्सल आउट म्हणजेच आपल्याला फायनली काय राहते आहेत. सो 10 डिवायडेड बाय 2s प्लस 2, 10 डिवायडेड बाय 2s प्लस 2. ओके, सो आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये हा आयस आलेला नाही आहे, कारण की आपण जे फॉर्म्युला लिहिले त्या फॉर्ममध्ये आलेला नाही आहेत. म्हणून मग आपण असं म्हणू शकतो का डिवाइड बाय 2. ओके, म्हणजेच काय डिवाइड बाय 2 न्यूमरेटरला अँड डिनॉमिनेटरला. बघा बरं करता येईल का. तर मग आपण इथे म्हणूया डिवाइड बाय 2 न्यूमरेटर अँड न्यूमरेटर्स अँड डिनॉमिनेटर्स. तर डिनॉमिनेटर्स आणि न्यूमरेटर्सला दोघांना 2 नी डिवाइड करा. म्हणजेच बघा बरं काय चेंजेस होते. तर आपल्याला चेंजेस काय दिसणार आहेत. is इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2 आणि 2s प्लस 2 डिवायडेड बाय 2. सो 10 डिवाइड बाय 2 तर आपल्याला 5 ॲज इट इज मिळणार. सो 2s डिवायडेड बाय 2 केल्यानंतर काय होणार. तर 2 कॉमन काढून घ्या म्हणजेच आतमध्ये राहणार s प्लस 1 आणि डिवाइड बाय 2 जर असेल तर 2 गेट कॅन्सल आउट होणार. म्हणजेच आपल्याला फायनलाइज आन्सर काय मिळते. तर 5 डिवायडेड बाय हा 5 काढताना मी ही लाईन स्ट्रेट काढत असतो आणि s काढताना हा कर्वमध्ये तुम्हाला दिसेल s प्लस 1. सो 5 आणि s मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, सो 5/s प्लस 1. आता जर आपल्याला हा जर लॅपलासवाला जो करंट आपल्याला मिळाला तो 5/s प्लस 1 मिळालेला आहे. आणि आपण ऑलरेडी जे फॉर्म्युला बघितलेले आहेत त्याच्यामध्ये बघा बरं कोणता फॉर्म्युला आहे जो 5 म्हणजेच ए ची व्हॅल्यू अपॉन s प्लस ए असणार आहे. तर ही व्हॅल्यू इथेच नोट डाऊन करतो. ही व्हॅल्यू तुम्हाला दिसताना कशी दिसणार. ही व्हॅल्यू तुम्हाला दिसणार आहे इट्स ए जस्ट अ मिनिट ए डिवायडेड बाय s प्लस ए. सो ए डिवायडेड बाय s प्लस ए असे काही टर्म्स आहे का बघा. ओके, आपण वर येऊन पुन्हा एकदा चेकआउट करू. फॉर्म्युले ए डिवायडेड बाय s प्लस ए. सो अशी कोणती टर्म नाही आहे ए डिवायडेड बाय s प्लस ए, पण 1/s प्लस ए आहे. मग आपण 5 जर आपण कॉमन काढला, 5 जर आपण बाहेर काढून टाकला तर इथे तुम्ही चेकआउट करू शकतात. इट्स इक्वेशन नंबर फॉर्म्युला नंबर 3. फॉर्म्युला नंबर 3 आणि याला आपण कॉपी करून घेऊन जाऊया आपल्या न्यूमरिकल्समध्ये. ओके, सो इथे अशी कोणती टर्म्स नाही आहे त्याच्यामुळे आपण इथे काय करूया a/s प्लस ए तर नाही आहे तर मग 1/s प्लस ए तिथे सॉल्व करूया. ओके, सो ए नाही आहे तर 1/s. सो इथे टर्म्स आपण टाकून देऊया. ओके, सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला आपल्याला ते कन्वर्जन्स करता येईल. मग कन्वर्जन्स कसं होणार. तर टेकिंग इनवर्स लॅपलास, तर इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ILT म्हणजेच इनवर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. म्हणजे त्याचा I ऑफ एसचा I ऑफ टी होणार. ओके, 5 हा बाहेर निघणार. 5 हा बाहेर निघाल्यानंतर 1/s प्लस ए याचा जर तुम्ही लॅपलास घेतलात, ओके इनवर्स लॅपलास घेतला तर 5 हा बाहेरच राहणार आणि इनवर्स लॅपलास ऑफ 1 प्लस s प्लस ए s प्लस 1 s प्लस 1. ओके, सो किती असणार हा e रेस टू दी पॉवर a ची व्हॅल्यू 1 असणार आहे आणि t ॲज इट इज असणार आहे e रेस टू दी पॉवर -1t. आणि म्हणूनच मग आपल्याला फायनल आन्सर काय मिळतं I ऑफ t इज इक्वल टू 5 इंटू e रेस टू दी पॉवर -t एम्पियर. ओके, सो तुम्ही सुद्धा नोटबुक आणि पेन पेन्सिल घेऊन तिथे सॉल्व करा म्हणजे इमिजिएटली तुम्हाला ते लक्षात येईल. अशा प्रकारे हा I ऑफ टी आपल्याला इथे मिळतो आहे.
सेम थिंग्स जर सपोज आपण एक आर एलचं सर्किट ड्रॉ करून बघूया. हे आर सीचं सर्किट होतं. एक आर एल सर्किट ब्राऊन कलर घेऊ. सो इथे सेकंड न्यूमरिकल्समध्ये आपल्याला सांगितलं आहे फाइंड द रिस्पॉन्स. ओके, फाइंड द रिस्पॉन्स ऑफ गिवन सर्किट. ओके, तर तेच फाइंड द रिस्पॉन्स ऑफ गिवन सर्किट. गिवन कोणतं सर्किट होतं हे? गिवन आर एल सर्किट. तर इथे डायरेक्टली आर एल सर्किट ड्रॉ करतो. पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह. ओके, आता इथे 5 डेल्टा ऑफ टी. तर हे ॲक्च्युली काय आहे? डेल्टा म्हणजे हा इम्पल्स असतो. ओके, हे स्टेप काय असतं, इम्पल्स काय असतं हे आपल्याला सेकंड पोर्शन्समध्ये लक्षात येणार. ओके, आणि ते पण बऱ्यापैकी इझी कन्सेप्ट आहे. ते 5 ओहम्स. तसं इथे इंडक्टर 2 हेनरीचा इंडक्टर आहे. अशा प्रकारे सर्किट आहे. ओके, आणि इथून फ्लो होणारा हा जो करंट आहे तो हा करंट आय ऑफ टी आपल्याला बघितला जातोय. ओके, सो टाईम डोमेनमध्ये हे आपल्याला सर्किट दिलेलं आहे. ओके, आणि त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर लॅपलासमध्ये आपल्याला त्याला ड्रॉ करायचं. तर लॅपलासमध्ये ड्रॉ करायचं म्हटल्यानंतर व्होल्टेजेस, करंट आणि रेजिस्टन्सेस जे असणार आहे ते ॲज इट इज असणार. फक्त त्यांच्या व्हॅल्यूज हे लॅपलासमध्ये आपल्याला रिप्रेझेंट कराव्या लागतील. रेजिस्टन्स हा चेंज होत नसतो, तो 5 ओहमच राहत असतो. आणि करंट हा आय ऑफ टीच्या ऐवजी आय ऑफ एस आपल्याला बघायला मिळेल. ओके, सो सोल्युशन्समध्ये आपण सगळ्यात पहिले व्होल्टेजेस घेऊया. सप्लाय व्होल्टेज व्ही ऑफ टी. जस्ट अ मिनिट. ओके,